मुख्यमंत्री विजयनं सत्तेत आल्यावर पहिलीच चाल अशी खेळली आहे ज्यानं भाजप बॅकफूटवर गेलाय। एका गीतानं ही जादू केली आहे। टीव्ही के प्रमुख विजय यांच्या शपथविधी सोहळा हा फक्त राजकीय शपथविधी सोहळा नव्हता, तर एका नव्या राजकीय वादाची सुरुवात ठरला। रविवारी झालेल्या भव्य समारंभात विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते। विशेष म्हणजे या सोहळ्यात राष्ट्रगीतापूर्वी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गायलं गेलं। इतकंच नाही तर वंदे मातरम आणि जनगण मन या राष्ट्रगीतानंतर तमिळ थाई वाळतू हे राज्यगीत वाजवण्यात आलं। हा क्रम अत्यंत पद्धतशीरपणे पाळला, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या। या घटनेच्या बरोबर एक दिवस आधी शनिवारी कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राउंडवर सुवेंदू अधिकारी यांचा शपथविधी पार पडला। भाजपसाठी पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवणं ही एक ऐतिहासिक घटना होती, कारण पक्ष पहिल्यांदाच त्या राज्यात सत्तेवर आला। मात्र या सोहळ्यात वंदे मातरम वाजवण्यात आलं नव्हतं। दोन वेगवेगळ्या भाजप शासित राज्यांमध्ये शपथविधीच्या वेळी वाजवल्या गेलेल्या गीतांच्या क्रमातील हा फरक चर्चेचा विषय बनलाय। आता या गीतावरून वाद का? तर वंदे मातरम या गीताचा इतिहास 1882 सालापासून सुरू होतो, जेव्हा प्रख्यात बंगाली साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी त्यांची रचना केली। स्वातंत्र्याच्या लढ्यात या गीतानं अनेकांना प्रेरणा दिली। मात्र जानेवारी महिन्यात केंद्रीय गृह मंत्रालयानं राष्ट्रीय गीतासंदर्भात एक निर्देश जारी केला, ज्यामुळे मोठा राजकीय वाद झाला। पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू यासह 4 राज्यांच्या निवडणुका निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगण मन या राष्ट्रगीताच्या बरोबरीचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती। पश्चिम बंगालच्या तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या निर्देशाला तीव्र विरोध केला। त्यांनी याला रवींद्रनाथ टागोर यांचा अवमान असल्याचं संबोधलं। टागोर यांनी रचलेलं राष्ट्रगीत वंदे मातरम नंतर वाजवलं जाऊ नये असा युक्तिवाद ममता बॅनर्जी यांनी केलेला। गृह मंत्रालयाच्या या निर्देशामुळे 1950 मध्ये संविधान सभेनं स्वीकारलेल्या वंदे मातरमची केवळ 2 कडवी गाण्याच्या प्रथेपासून फारकत घेतली गेली। या वादानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावर टीका केली। ते म्हणाले की ही बाब अत्यंत विसंगत वाटते। जे लोक स्वतःला राष्ट्रवादाचे रक्षक असल्याचा सातत्यानं दावा करतात, त्यांनी स्वतः कधीही वंदे मातरम गायलेलं नाही। खरगे यांनी उपहासानं पुढे असंही म्हटलं की त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान हे सगळे देश जाणतो। विजय यांच्या शपथविधीतील वंदे मातरम या क्रमानं या भाजपला खरंच आता बॅकफूटवर ढकललंय का? राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीताच्या क्रमावरून सुरू झालेला हा वाद कोणत्या दिशेनं जाईल हा येणारा काळच ठरवेल। पण तुम्हाला एकूणच या परिस्थितीवरून काय वाटतंय? पश्चिम बंगालमध्ये एक गीत आणि तामिळनाडूमध्ये दुसरं, या एकूण वादावर आणि या दाव्यावर तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।